हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे आरशातलं दुसरं आयुष्य. पुण्याच्या मध्यवर्ती भागात एक जुनी तरीही देखणी हवेली होती, सावलीवाडा. त्या हवेलीत अलीकडेच राहुल देशमुख राहायला आला होता. IT मध्ये चांगली नोकरी, पण आयुष्यात काहीतरी रिकामं वाटत होतं. एकटेपणानं त्रस्त होऊन त्यानं गावच्या लोकांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि ती हवेली घेतली. पहिल्याच दिवशी त्याला एक खोली वेगळी भासली. वरच्या मजल्यावरची खोली नंबर 7. दार उघडलं आणि आत एक जुनाट आरसा दिसला. इतका पारदर्शक की जणू आरसा नाही, दुसरं जग आहे. त्या रात्री राहुलनं त्या आरशात स्वतःकडे पाहिलं. पण प्रतिबिंबात तो नव्हता. एखाद्या मुलीचे डोळे, ओले, भीतीनं थरथरणारे. कोण आहेस तू? राहुल घाबरून पुटपुटला. आरशातून मंद आवाज आला, मी आर्या, या हवेलीत अडकलेली. माझा आवाज फक्त निवडलेल्या व्यक्तीलाच ऐकू येतो आणि ती व्यक्ती तू आहेस. राहुलच्या अंगावर काटा आला. तो आवाज इतका खरा, इतका वेदनांनी भरलेला होता की त्याला ती केवळ कल्पना नाही हे कळलं. पुढचे काही दिवस राहुल आणि आर्या आरशाच्या पलीकडून बोलत राहिले. आर्या सांगत होती ती या हवेलीत अनेक वर्षापूर्वी राहत होती. एका अपघातात तिचं आयुष्य संपलं. पण तिचं अपूर्ण स्वप्न, अपूर्ण प्रेम या हवेलीतच अडकलं. जोवर कोणी माझ्यासाठी अपूर्ण राहिलेली गोष्ट पूर्ण करणार नाही, तोवर मी इथून मुक्त होणार नाही. राहुलनं विचारलं, ती काय गोष्ट आहे? आर्याचा आवाज कापरा झाला. प्रेम व्यक्त करणं. मी ज्याच्यावर प्रेम केलं त्याला कधी सांगू शकले नाही आणि दुसऱ्याच दिवशी मृत्यू आला. तू माझ्यासाठी ते करशील का? राहुल थोडा गोंधळला. पण तो माणूस कुठे आहे? आता किती वर्ष झाली असतील? आर्याने हळूच उत्तर दिलं, तो अजूनही जगतो आणि पुण्यातच आहे. अनिकेत कुलकर्णी नावाने ओळखला जातो. माझ्या वतीने त्याला सांग की मी त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं. राहुलनं ती जबाबदारी स्वीकारली. दुसऱ्या दिवशी तो अनिकेत कुलकर्णीला भेटायला गेला. पांढऱ्या केसांचा, पण डोळ्यात एक हरवलेलं दुःख असलेला माणूस. राहुलनं सर्व सांगितलं. आर्याचं नाव ऐकताच अनिकेतच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं खरंच माझ्यावर प्रेम केलं होतं. मी तिला सांगणार होतो, पण ती गेली आणि माझं संपूर्ण आयुष्य रिकामं झालं. राहुलनं तिचा संदेश पोचवला. अनिकेतनं हवेलीला येऊन आरशासमोर उभं राहून हळूच म्हणालं, आर्या, मी सुद्धा तुझ्यावर तितकंच प्रेम केलं होतं. आयुष्यभर तुला शोधत राहिलो. आरशातला प्रकाश चमकला. आर्याचा ओला चेहरा आता हसत होता. धन्यवाद राहुल, तू माझं अधुरं आयुष्य पूर्ण केलंस. त्या क्षणी आरशातलं प्रतिबिंब नाहीसं झालं. हवेलीत एक गूढ शांतता पसरली. राहुलनं आरशाला हात लावला. तो आता एक साधा काचेसारखा आरसा होता. पण राहुलच्या मनात एक गोष्ट कायमच कोरली गेली. काही प्रेमकथा मृत्यूनंतरही जिवंत राहतात. फक्त कुणीतरी त्यांना पूर्णत्व देणं आवश्यक असतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.